दिशेने जिथे तुम्हाला संघ पाहायला मिळेल कासार वडवली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळतो तो म्हणजे बोनकोडे. बोनकोडे पराभूत झाले आणि गोठिवली संघ मागील मॅच मध्ये बोनकोडेला पराभूत केलं. कासार वडवली टीमनं गोठिवली विपक्ष कासार वडवली एकीकडे नवी मुंबई परिसरातील संघ आणि त्यांच्या विरोधात हा ठाणे जिल्ह्यातील एक मातब्बार आणि तेवढाच दर्जेदार सातत्यानं उल्लेखनीय कामगिरी करणारा कासार वडवली संघ. बोलणं झालंय का खेळाडूंसोबत? गोठे आयोजकांकडून ही सूचना प्रत्येक मॅच मध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि आयोजकांचा नियमच आहे ड्रेस कोड कंपल्सरी असायला हवा अन्यथा पॅनलाइज केलं जाईल आणि ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली. 2 धावांच्या पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जायचं आणि चला लगेच मॅचला स्टार्ट करा. रात्रीचे जवळजवळ 2:40 होत आहेत म्हणजे 2:45 झालेत आजची पहिली रात्र आणि याच्यानंतर आणखीन एक मॅच बॅलन्स आहे ती मॅच आम्हाला पूर्ण करायची आहे. त्यासाठी विनंती करतोय कृपया या मॅच मध्ये जास्त टाइम आपण खर्च करू नका आणि जो पुढचा सामना असेल तो 3 षटकांचा राहील. इथे ही मॅच 4 ओव्हरची आहे. करूया मॅचला सुरुवात. कासार वडवली आणि त्यांच्या विरोधात टीम गोठिवली या 2 ताकदवर टीम मध्ये आजचं बिग बॅटल. स्वामी समर्थ गोठिवली आणि कासार वडवली टॉस जिंकला या मॅच मध्ये. कासार वडवली टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं गोठिवली टीमला आणि बॉलिंग ट्रॅक वरती आले. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अयूब शेख हा गोलंदाज मैदानामध्ये आलाय. उंच तगडा असा खेळाडू 17 बाईकच्या खेळाडूंना आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये जिंकल्यात तो गोलंदाज. पहिला बॉल बॅट अँड पॅडच्या मध्ये टाकण्याचा प्रयत्न परफेक्ट यॉर्कर टाकलाय. डॉट बॉल न केले एक सिंगल न केले सुरुवात. पहिल्या बॉल वरती सिंगल. आज या स्पर्धेचे मुख्य सूत्रधार आणि भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते राहुलजी मोगल यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. नेहमीच गतवर्षी देखील त्यांचा एक वेगळाच बोलबाला राहिला स्पर्धेचा आणि यावर्षी तर नाईटचं आयोजन आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि इथून आक्रमण केलंय ऑन साइडला उडवलाय बॉल. व्हॉट इज रॉंग ऑन सीमा रिषभ पार षटकार. चांगला फटका एक्झिक्यूट केला. आयुबच्या विरोधात ठोकलाय षटकार. नेक्स्ट बॉल. इथे वेगवान बॉल बीट केलं. बॅट्समनला फॉलो करू दिले नाही. बॉल पर्यंत पोहोचले नव्हते आणि तदनंतरचा डॉट बॉल. गोष्टी फार चांगल्या पाहायला मिळाल्या आयुबच्या गोलंदाजीमध्ये. मागील बॉल अगदी समोर टाकला तिथे आक्रमण त्यानं केलं. दुसरा बॉल लगेच बदलला अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवला. बॅट्समनचा पिछा केला आणि इथे आणखीन एक डॉट बॉल. नेक्स्ट बॉल स्विच हिट केलाय. फटका फसलाय. तिथे कॅच सोडली. जेल ड्रॉप पकडो कॅच जीतो मॅच हे क्रिकेटचं तर सूत्र आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज चुका करताना पाहायला मिळाल्या. कासार वडवली टीमचे खेळाडू साधा आणि सोपा कॅच सोडल्या. बॅट्समन
प्रमोद चौधरी हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला, ज्याला संधी मिळाली. प्रथम स्ट्राइक वरती जेव्हा स्वराज आला तिथे त्याने एक काढली. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला स्वराज मात्रे आणि म्हणूनच पाहू शकाल तुम्ही त्याच्या अंगावरती अगदी मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट आहे. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच मिळणाऱ्या खेळाडूला टी शर्ट दिली जाते. मिस टायमिंग आहे, स्वराजचा फटका देखील फसला. लॉंग ऑफ वरून धावत आलेत खेळाडू आणि या मॅच मधली गोल्डन विकेट्स. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये जास्त चालला नाहीये, एक वरती झालाय बाद. स्वराज मात्रेची विकेट्स प्राप्त केल्या. आयुब शेखची दमदार कामगिरी आणि या गोष्टी नेहमीच तो हाताळत असतो. दबावामध्ये विकेट्स कशा घ्यायच्या आयुबला चांगलं ठाऊक आहे आणि तेच घडलं. गोठिवली टीमच्या विरोधात कासार वडवलीची महत्वाची मॅच, डू ऑर डाय. प्रत्येक मॅच तुम्हाला जिंकत पुढे जावं लागतं आणि आजच्या रात्रीमध्ये सुपर 4 मध्ये कुठला संघ दाखल होईल, कोण गाजवेल आजची पहिली रात्र. आतापर्यंत बोलबाला राहिलाय मोरबी टीमचा आणि हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात फाईट करतील आणि इथून जिंकणारा संघ मोरबीच्या विरोधात पुढची मॅच खेळेल. नेक्स्ट बॉल बॅट्समन आलेत रुणाल म्हात्रे. मागून अपील झाली परंतु अंपायर्स इंटरेस्टिंग नाहीयेत. बॉल येईल डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये आयुबने धावा खर्च केल्यात अवघ्या 8 आणि त्यामध्ये एक विकेट देखील समाविष्ट आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती एक खेळाडू बाद, 8 धावा. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती येतील. नितीन येताना पाहायला मिळतात. नितीन वैद्य हा गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये आल्या. सुंदरचं क्रीडांगण आहे मातोश्रीचं आणि अवतीभोवती प्रत्येक आमच्या येणाऱ्या मान्यवरांचे बॅनर्स लावलेत. मोठ्या संख्येने तुम्हाला बॅनर्स पाहायला मिळतील. बाउंड्रीच्या दिशेनं मोठमोठे बॅनर्स, पाहुण्यांचं स्वागत करणारे बॅनर्स आहेत. बरीचशी मंडळी आली आणि प्रेम राहिले राहुल मोकल आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवारावरती. युवा चिरनेर आयोजित सुशांत सागर स्मृती चषक 2025 मान्यवरांची आज गर्दी पाहायला मिळाली. आणि आज बोलबाला या स्पर्धेचा उरण पनवेल तालुक्यापुरता मर्यादित नाहीये, तर प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आज सुशांत सागर स्मृती चषकाची चर्चा. रायगड मधील दिग्गज खेळाडू खेळतात आणि त्याच्या पाठोपाठ ठाणे परिसरातील, ठाणे जिल्ह्यातील खेळाडू या प्रतियोगितेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. फुल टॉस बॉल, जागा बनवली, ऑफ स्टंपच्या अगोदरच बाहेर निघाले आणि त्याच्यानंतर कलात्मकता, कौशल्यता, बॉल पाठवला सीमा पार, 4 रन. पहिल्या ओव्हरमध्ये साजेसा खेळ झाला नव्हता, फक्त 8 आल्या, परंतु इथे डावाला सुरुवात करत असताना दुसऱ्या ओव्हरचं स्वागत केलं या दमदार चौकारण. इथे देखील फटका चांगला फिरून खेळला बॉल, फाईन लेग बाउंड लाईनच्या पलीकडे, एका टप्प्यानं जाईल सीमारेषा पलीकडे, 4 रन. मागील 2 बॉल मध्ये 2 चौकार आलेत. चांगली स्टार्ट या ओव्हर मध्ये. हिम्मत मत खोना मेरे भाई, और आगे बहुत जाना है तुझे. जिन्होंने कहा था ना तेरे बस का नहीं, उनको भी आज करके दिखाना है तुझे. चांगली फाईट करतायत सध्याच्या घडीला आणि असं म्हणतात ना की जो लढतो त्याचीच किंमत प्रेक्षक ठेवतात आणि या मॅच मध्ये देखील तेच करायचंय.
चांगली बॅटिंग करावी लागेल। सुरुवातीच्या 6 बॉल मध्ये फक्त 8 होत्या, इथे 2 बॉल मध्ये 8 काढल्यात, त्यामुळे स्कोर पोहोचलाय हा 16 या धावसंख्येवरती। एक खेळाडू बाद, 16 धावा। स्वराज मात्र जरूर बाद झालाय, पण तो डावाला पुढे नेत असताना एक खेळाडू स्विच हिट केलाय। ओ भाल बचावले, चांगली फिल्डिंग, रोखले बॉलला। जर थांबला नसता बॉल तर लॉंग स्टॉपला अगदी फरार झाला असता, तिथे देखील कदाचित 4 मिळाले असत्या। या मॅचचा आनंद घेत असताना आमचे मित्र सुमित घरत सावरकर हे देखील उपस्थित आहेत, आणि जिथे स्पर्धा तिथे सुमित घरत यांचं आगमन आम्ही नेहमीच पाहतो, त्यांचं मनापासून स्वागत। टप्पा टाकलाय बॉल, डिपेंड विकेटला पुल करण्याचा प्रयत्न, बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चाललाय। एक झाली कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी निघालेत, चांगलं तालमेळ आहे, चांगली दुसरी धाव संख्या देखील इथे तेवढ्याच जलद गतीने पूर्ण केली आहे। चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स। या 2 धावेनं मनीष धाव फलकावरती जाऊन पोहोचतील। 18 धावा, 1.4 बॉलचा खेळ संपला। 10 बॉल मध्ये 18 धावा खर्च केल्यात कासार वडवली टीमच्या गोलंदाजांनी। स्विच हिट केलाय, दर्जेदार फटका, टाळ्यांचा गजर, टायमिंग प्रॉपर आहे, बॉल सीमारेषा पलीकडे जाईल। 4 रन। ऑफ स्टंपच्या समोर चेंडू रिलीज केला आणि त्याच्यानंतर स्विच हिट करत असताना क्रिकेट मधील मादक सौंदर्य पाहायला मिळालं। तंत्रशुद्ध बॅटिंग आणि या 4 रन्सना स्कोर पोहोचेल तो म्हणजे 22 रन्स। मेरे दोस्त, दुनिया का तो एक ही कायदा है, आज मेहनत कर तो कल फायदा ही फायदा। आणि या ठिकाणी मेहनतीची कसोटी या दोन्ही संघांमध्ये लागले। कोण जिंकेल ही मॅच, कोण पराभूत होईल याची चर्चा आता रंगू लागली, परंतु चांगला धाव संख्येला आकार देत असताना गोठिवली टीमचे बॅट्समन पाहायला मिळतात। प्रमोद चौधरी, प्रमोदच्या बॅटिंगचा विचार केला, 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून आला। चांगली तो बॅटिंग करतोय आणि परिस्थितीला हाताळून तो फलंदाजी करताना पाहायला मिळतोय। सॉफ्ट हँडने खेळले पहा, किती संयम त्याच्या बॅटिंग मध्ये, किती कंट्रोल आहे, किती चांगल्या पद्धतीची ऊर्जा आणि किती सेन्सेबल परफॉर्मन्स। रन्स मिळेल 1, स्वतःकडे स्ट्राइक ठेवले प्रमोद चौधरीने। 2 षटकांचा खेळ संपलाय आणि गोठिवली टीमची धाव संख्या 1 खेळाडू बाद, 23 धावा। बारा चेंडूचा खेळ संपलाय आणि 12 बॉल मध्ये 23 धावा धाव फलकावरती। प्रथमतः बॅटिंग करत असताना गोठिवली टीम श्री स्वामी समर्थ या नावाने हा संघ खेळतोय, आणि आज इथून पुढच्या फेरीमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर सुरुवात तुम्हाला चांगली करावी लागेल, चांगल्या धावा काढाव्या लागतील, कारण प्रतिस्पर्धी टीम मध्ये आयुब शेख सारखा एक चांगला खेळाडू आहे आणि संपूर्ण टीम चांगल्या फॉर्म मध्ये राहिली। मागची मॅच आपण पाहिली, बोनकोडे टीमला पराभूत केलं कासार वडवली टीमनं आणि इथपर्यंतचा प्रवास राहिला, परंतु अद्याप 12 बॉल 23 बनल्यात। गोठिवली टीमचे खेळाडू म्हणत असतील की आणखीन 28-29 येत्या 12 बॉल मध्ये ऍड झाल्या तर चांगलं बनेल आणि त्या धावा जमा कराव्या लागतील तुम्हाला। गोलू आलेत, चला गोपाल आहेत, परंतु त्यांना लाडानं गोलू म्हटलं जातं आणि 12व्या खेळाडू सांगतात गोलू आलाय। षटक क्रमांक 3 ओव्हर द विकेट्स न धाव फलकावरती 23 आहेत। उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि कितपत प्रवास केला जाईल। सोडलाय बॉल न कदाचित ऑफ स्टंपच्या बाहेर, हे अंपायर्स देखील सांगतात। प्रशांतजी माळी सर उत्तमरित्या पंचांची कामगिरी राहिली, पंचांचं देखील आपण विशेष कौतुक करायला विसरणार नाही आहोत। अगदी डेची स्पर्धा अखिल कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग सुरू आहे आणि तिथे प्रशांतजी माळी सर आम्ही डेच्या स्पर्धेमध्ये पाहतो आणि ती स्पर्धा जशी संध्याकाळी संपली लगेच या स्पर्धेमध्ये ते आलेत, त्याचं विशेष स्वागत। ओ स्विच हिट केलाय, लाजवाब फटका, बॉल पाठवलाय पुन्हा एकदा बाउंड लाईनच्या पलीकडे। इट्स अ मॅक्सिमम सुशांत सागर स्मृती चषकातला हा दर्जेदार स्ट्रोक षटकार।
संघर्ष ना कोई तकलीफ तो क्या मजा है जीने में। अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगे हो सीने में। या गुलाबी थंडीमध्ये चांगला चोप देत असताना बॅट्समन आपण पाहू शकाल प्रमोद चौधरीला दर्जेदार फटके लगावलेत, ज्यामध्ये 2 षटकार 3 चौकार आणि 1 दुहेरी 1 सिंगल न तो बॅटिंग करतोय। चांगला तडाखा दिला मिडल ऑर्डर मधील एक चांगला खेळाडू आहे, परंतु आज तो सलामीसाठी आला होता आणि आज त्याने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलंय। इम्प्रेसिव्ह कामगिरी आणि धावांची तर गरज आहे कासार वडवलीच्या विरोधात। नेक्स्ट बॉल, मागील बॉल वरती षटकार आला गोलूच्या विरोधात। अगदी मागे गेले, मागे जाऊन हा फटका खेळायचा होता परंतु ते जमलं नाहीये। बॉल इज डॉट। वेगवेगळी फटके आतापर्यंत या मॅच मध्ये प्रमोद चौधरीच्या पाहिले। लॉंग ऑफला फटका आला, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग चौकार, डीप मिड विकेटला फटके पाहिले, स्विच इट केले आणि इथे देखील शफल होऊन अगदी मारण्याचा प्रयत्न। पंच ही चर्चा करत असतील की स्टंपच्या मागे जाऊन तुम्ही खेळू शकत नाही। आताच्या घडीला नियम टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळतात, अगदी स्टंपच्या लाईन मध्ये तुम्ही खेळू शकता पण तू स्टंपच्या मागे जाऊन फटके खेळणे चुकीचे आहे आणि तीच सूचना पंचांनी देखील तिथे दिली। चांगलं डिस्कस केलं पंचांनी खेळाडू सोबत आणि या गोष्टी पंचांना हाताळाव्या लागतात। चांगलं लक्ष पंचांचं डॉट बॉल आला, इथे देखील बॉल वेगाने टाकलाय, पंचांचा इशारा व्हाईट बॉल। नॉन स्ट्राईकच्या बॅट्समॅन अगोदरच कॉल केला की हा बॉल बाहेर निघाला, व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन। 1 धाव संख्येने संघाची धाव संख्या पुढे जाईल। धाव फलकावरती धावा लागल्यात मनीष या एक्स्ट्रा न 31-31 धावा। तिसरं षटक सुरू आहे गोकुळ गोलंदाजी ट्रॅक वरती। गोकुळ वरती आक्रमण केलं मागील काही बॉल मध्ये, पुन्हा एकदा स्विच इट केलं, प्रोटेक्शन तैनात आहे परंतु तो पोहोचला नाहीये बॉल पर्यंत। थांबून का राहिला खेळाडू हा प्रश्न पडलाय परंतु बॉल चाललाय सीमा पार। 4 रन। .35 35 धावा धाव फलकावरती। ज्या मागील शॉट वरती षटकार आला, गोलंदाजाला ठाऊक होतं पुन्हा एकदा चान्स घेतील खेळाडू, त्यासाठी प्रोटेक्शन फिल्डर देखील तैनात होता परंतु कॅच पर्यंत पोहोचले नाहीयेत खेळाडू। थर्ड मॅनला आपण फिल्डर पाहतो, ही चुकी केली क्षेत्ररक्षकानं, कॅच व्हायला हवी होती, थांबले सुरुवातीला, स्टार्ट पकडला नव्हता आणि त्यामुळे 4 धावा मिळाल्या। नेक्स्ट बॉल, आणखी एक चांगला फटका, एक पाय खेळपट्टीवरती मोडीत अक्षरशः बसले खेळाडू आणि त्याच्यानंतर बॉल एका टप्प्याने बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये धाडलाय। 4 रन। स्वराज स्वस्तामध्ये जरी बाद झाला असला तरी फरक पडला नाहीये। प्रमोद चौधरी सारखा एक दर्जेदार खेळाडू आहे आणि तो क्रीडांगणामध्ये हाहाकार माजवू लागलाय का बॅटिंग केले प्रमोदने या मॅच मध्ये। स्विच इट केला, बॅटची इनर एज लागले, स्ट्राइक साठी धावत सुटलाय आणि त्याला स्ट्राइक घ्यायची आहे। इथे देखील एक सिंगल, थोडेसे नाराज पाहायला मिळाले बॅट्समन। कदाचित आणखीन एक बॉल आहे, असं आणखीन एक बॉल राहिलाय। शॉट सिलेक्शन हवं तितकं चांगलं नव्हतं। या एका धावेने संघाची धाव संख्या 40 वरती संघ पोहोचलाय। अवघ्या 17 बॉल मध्ये 40 काढल्यात। सुरुवातीला असं वाटलं की खडतर प्रवास राहील, चला जास्त टीम मीटिंग नको, खेळाडू बॅट्समन चर्चा जास्त वेळ आपण खर्च करू नका। 40 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात। उर्वरित या सत्रामध्ये 7 बॉलचा खेळ बाकी आहे। नेक्स्ट बॉल, 40 धावा धाव फलकावरती, शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये। स्विच इट करण्याचा प्रयत्न तो असफल राहिला, बॉल येईल डॉट। 18 बॉलचा खेळ संपला जातोय आणि 18 बॉलच्या समाप्तीनंतर टीम श्री स्वामी समर्थ गोठिवलीची धाव संख्या 1 खेळाडू बाद 40 धावा। होईल तो 3 षटकांचा असणार आहे आणि पहा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची जी बाईक आहे
एका रात्रीमधल्याच धावा तुमच्या पकडल्या जातील. सेमीफायनल फायनलच्या धावा ग्राह्य नसणार आहेत. बऱ्याचशा गोष्टी आम्ही अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये पाहिल्या. शेवटपर्यंत जर मॅच गेली तर बरेचसे खेळाडू बाईक साठी खेळत असतात. मग त्या मॅच मध्ये रन्स जरी 4 ओव्हरमध्ये 6-7 बनल्या तरी टीमला फरक पडत नसतो. परंतु ते आयोजकांची हीच इच्छा की तशी कुठल्याही प्रकारची गोष्ट व्हायला नको. यासाठी एका रात्रीमध्ये ज्या तुमच्या धावा असतील त्याच पकडल्या जातील. आणि उद्या 10चा पोल आहे तरी देखील आज 5 ओव्हर्स आणि 4 ओव्हर खेळलोय आपण. परंतु उद्या मात्र 5 ओव्हर आणि 3 ओव्हरच्या मॅच असतील. म्हणजे आजच्या खेळाडूंवरती देखील अन्याय व्हायला नको. यावेळीचा बॉल मिस टायमिंग आहे. शेवटचं षटक बॉल हवेमध्येच राहिलाय. फिल्डर आलेत लॉंग ऑन वरून, पकडल्या जाईल. दुसरा धक्का. तौफिक शेख बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. चौथं षटक हाताळण्यासाठी आणि पहिल्याच बॉल वरती त्यानं यश मिळवलंय. 40 वरती दुसरा धक्का. एक चांगली पार्टनरशिप दोन्ही खेळाडूंमध्ये राहिली. आणि स्वस्तामध्ये स्वराज मात्र बाद झाला होता. पण तो शेवट मध्ये काही चांगला तडाखा दिला प्रमोदनं आणि तो जवळजवळ 15 बॉल मध्ये 37 वरती बाद झालाय. 15 बॉल मध्ये 37 धावा, ज्यामध्ये 2 षटकार 4 चौकारांचा समावेश आहे. चांगला तडाखा राहिला. पण रुणाल आणि नवीन खेळाडू आता त्याच्या सोबतीला आलेत. वेदांत मात्रे खेळाडू मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. उर्वरित शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये एक चांगला सन्मानजनक स्कोर बनवणं गरजेचं राहील. रात्रीचे जवळजवळ 3 वाजतायत आणि प्रेक्षक देखील थांबलेत, मॅचला एन्जॉय करतायत. त्यांचं विशेष स्वागत. टप्पा टाकला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर आहे. पंचांनी हेरले या बॉलला आणि व्हाईट बॉलचा इशारा केला. थोडेसे नाराज पाहायला मिळाले गोलंदाज, पण विकेटच्या मागे खेळाडू उभे आहेत. अयुब शेखला आपण पाहतोय, त्यानं सांगितलं की बाहेरच चाललंय, त्यामुळे टीव्ही अंपायरची मदत नको. त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन 41 रन्स. प्रत्येक टीम कडे एक रिव्ह्यू आय थिंक आणि त्याचा वापर बऱ्याच टीमनं आज पहिल्या रात्रीमध्ये केला. यावेळी पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर चाललाय. आणखीन एक व्हाईट बॉल. पहिल्या बॉलवरती विकेट आले गोलंदाज, त्यामुळे नवीन फलंदाज तुमच्या समोर आहेत, त्यांच्यावरती तुम्हाला दबाव टाकण्याची संधी आहे. आणि जर अशा चुका कराल तर बॅट्समनला संधी मिळेल सेट होण्यासाठी. 2 आतापर्यंत व्हाईट बॉल. संघाची टोटल 43 माफियासवी 42 झाल्यात. 42 रन्स 42 धावा धावफलकावरती. उर्वरित 5 बॉल. आता टप्पा बदलला, मागे टाकलाय बॉल. लाईन चांगली आहे आणि इथून डॉट बॉलची होईल सांगता. शेवटचं षटक काही प्रमाणात कासार वडवलीकडे चाललंय. जरी 2 वाईटच्या एक्स्ट्रा आल्या असतात तरी पहिल्या बॉलवरती विकेट आली होती आणि इथे आणखीन एक डॉट बॉल. 2 बॉल मध्ये फक्त 2च दिल्यात. तौफिक शेखला आपण पाहताय. कासार वडवली फार मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये, नेहमी चर्चा राहते ठाणे जिल्ह्यामध्ये देखील. विकी घोडके यांना आम्ही इन्व्हाइट करतोय आपण मंचावर या. विकी घोडके. इथे रन्स आले, एक सिंगल. आमचे सर्व युवा आयोजक पाहायला मिळतात. युवा आयोजक, युवाचा जर उलटा वाचला ना तुम्ही तर वायू होतो. वायूच्या वेगानं अगदी प्रगती करणारे आमचे युवा आणि युवा आयोजकांचं आम्ही विशेष कौतुक करू. पहिल्यांदाच त्यांनी रजनी क्रिकेटचं आयोजन केलं आणि एक वेगळीच शोभा प्राप्त केली या स्पर्धेमध्ये. परंतु फटका आले कडक. बॉल चालला सीमा पार. षटकार. धाव फलकावरती. अगदी स्ट्रॉंग अँड लॉंग सिक्सर. बॅट्समन अगदी सेट होऊन आले. ज्या पद्धतीचा षटकार लगावला, चांगल्या दर्जाचा स्ट्रोक पाहायला मिळाला. मागील बॉलवरती आला 6 धावा. कमबॅक करतील का गोलंदाज? आणखीन एक प्रहार केलाय, उंच उडालाय बॉल. हवाई हल्ला सफर केलाय परंतु बॉल आलाय खाली. क्षेत्ररक्षक तैनात होता, त्यानं सोडलाय कॅच. या मॅच मध्ये बऱ्याच कॅच सोडल्यात. गोलू त्या ठिकाणी होता डिप विकेटला. गोलून सोडलाय कॅच आणि या 2 धावेनं श्री स्वामी समर्थ गोठिवलीचं अर्धशतक कंप्लीट झालंय. 51 धावा. चॅलेंज राहील कासार वडवली टीमच्या विरोधात. गोठिवलीकडे बॉलिंग लाईन चांगली आहे मनीष. मागील मॅच मध्ये 40 धावा
बामणडोंगरी टीमच्या विरोधात डिफेंड केल्यात, त्यामुळे हवा तितका सोपा सामना नसेल कासार वडवलीसाठी देखील, कारण रायगड मधील सर्वोत्कृष्ट संघाला पराभूत केलं गोठवली टीमच्या दमदार गोलंदाजीनं. आणि इथून पुन्हा एकदा झेलची संधी, क्षेत्ररक्षक आयुब सुटला धावत, प्रयत्न कॅच ऑफ द नाईट, लाजवाब झेल टिपला, विकेट किपर आयुब शेखनं धावत सुटला आणि जवळजवळ 15-20 पावलं टाकत हा त्याने कॅच जज केलाय आणि शेवटच्या बॉल वरती मिळाली सफलता. आणि अशा रीतीने 4 षटकांचा खेळ होईल कंप्लीट. 4 षटकांमध्ये गोठिवली टीमची धावसंख्या ती म्हणजे 51 धावा आणि हा सामना जिंकण्यासाठी 52 ची आवश्यकता. संघामध्ये ही मॅच आपण अनुभवतोय आणि इथे टार्गेट अगदी मोठं आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. मनीष 54चा पाठलाग 4 ओव्हर मध्ये. नामांकित स्पर्धा युवा चिरनेर आयोजित सुशांत सागर स्मृती चषक 2025 ही स्पर्धा आजच्या रात्रीमध्ये आपण अनुभवतोय आणि पहिली रात्र या स्पर्धेची. 4 रात्रीमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळेल. उद्या देखील नामांकित संघ उतरतील स्पर्धेमध्ये. चांगला लॉट्स आहे प्रत्येक रात्रीमध्ये, त्यामुळे प्रेक्षक आपण यायला विसरू नका. आणि एवढंच नव्हे तर कुपन देखील तुम्ही घ्या, 100 रुपयाचं कुपन आहे. आणि जर तुमच्या नावाची चिठ्ठी आली शेवटच्या रात्रीमध्ये तर तुम्हाला मिळेल या स्पर्धेची लकी ड्रॉची बाईक. आमच्या आयोजकांशी तुम्ही संपर्क साधा जर तुम्हाला कुपन घ्यायचं असेल. अवघ्या 100 रुपयामध्ये तुम्हाला बाईक मिळणार आहे. 100 रुपयामध्ये 100 रुपयाचं कुपन, प्रत्येकाला सुवर्ण संधी ही बाईक जिंकण्याची. चला मनीष, एक राईस कमी का, परंतु कुपन मध्ये चिठ्ठी नाव जरूर द्या 100 रुपये. आणि जर तुमच्या नावाचं कुपन आलं तर तुम्हाला तुमच्या नशिबामध्ये बाईक येईल. मगाशी देखील आपण उल्लेख केला की ज्यांच्या घरी कार आहेत, बाईक आहेत त्यांना देखील आनंद होईल, परंतु तेवढा आनंद नाही. परंतु ज्यांच्या घरी बाईकच नाहीये जर त्याला मिळालं तर किती आनंद असेल. त्यामुळे प्रत्येकाला ही संधी, 100 रुपयाचं तिकीट.
बोकर कोणते निर्णय हॅलो चला बॅक टू बॅक सामने खेळावे लागतील. जो संघ जिंकेल त्या टीमला, कारण पुढची मॅच विनर्स टीम खेळणार आहे मुरबीच्या विरोधात. 4 षटकांची मॅच आणि ते पाठलाग करायचं. 54 धावसंख्येचा कासार वडवली टीम कडून बॅट्समन आले अयूब शेख आणि त्याच्या सोबतीला आकाश हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. सलामीचं पहिलं षटक स्वराज मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट्सचा पहिला बॉल. पहिलाच बॉल अयूब शेखनं दुरून खेळला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात परंतु तो रोखू शकला नाही बॉलला. बॉल सीमा पार. श्री गणेश 4 रन. चार धावा मिळायला गेल्या. चांगला फटका पाहायला मिळाला, चांगलं कौशल्य पाहायला मिळालं बॉलवरती आणि 4 धावसंख्येनं संघ पुढे जाईल. अगदी सुरुवात केली 4 धावसंख्येनं. स्वराज मात्रेवरती आक्रमण केलंय. मागच्या मॅचचा सुपर डुपर हिरो मॅन ऑफ द मॅच राहिला होता. फिरून खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. ओहो बाल बाल बचावले तिथे. अयूब शेखची फार महत्वाची विकेट्स राहिली या मॅच मध्ये आणि हे चॅलेंज देखील आहे गोटिवली टीम. जर अयूब लवकर बाद झाला तर दबाव येऊ शकतो कासार वडवलीवरती. जर अयूब 2-3 षटके राहिला तर मॅच देखील तो चेंज करू शकतो. एवढी प्रचंड क्षमता आहे. म्हणूनच क्रिकेट कारकिर्दीमध्ये 17 बाईक नुसत्याच मिळाल्या नाही. त्या खेळाडूला जिद्दी खेळाडू आहे आणि शेवटपर्यंत लढणारा खेळाडू. वन टीम ब्रॉज इन ट्रबल द वन मॅन स्टन लाईक अ सुपरमॅन. या टीमचा सुपर डुपर खेळाडू अयूब शेखची कामगिरी कशी राहील या मॅच मध्ये. ओ प्रचंड वेग, भन्नाट वेग. जणू काही मॅच आपण इंग्लंड ऑस्ट्रेलियाच्या पिच वरती पाहतोय की काय. एवढ्या वेगाने बॉल आला आणि अगदी कांद्याच्या जवळून निघून गेला. कमालीचा बाउन्सर होता. डॉट बॉलची होईल सांगता आणि अशी गोलंदाजी व्हायला हवी. स्वराज मात्रे नवी मुंबईचा स्टार खेळाडू आणि वेग दाखवलाय त्याने इथे. डॉट बॉल. मागच्या मॅचचा हिरो आकाश. इथे आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. मनीष दोन्ही खेळाडू समोर आहेत ना एकमेकांच्या विरोधात. आता बॅटल रंगलाय. दोन्ही खेळाडूंनी मॅन ऑफ द मॅच जिंकले आपल्या टीमसाठी. गोलंदाजी करतोय स्वराज, त्याला मॅन ऑफ द मॅच मिळाला म्हणून तो टी शर्ट वेगळा टी शर्ट परिधान करून मॅन ऑफ द मॅच ची संकल्पना आहे. एक आयोजकांकडून टी शर्ट दिली जाते आणि बॅटिंग करणारा खेळाडू देखील आहे, त्यानं देखील मॅन ऑफ द मॅच पटकावली. लॉफ केल्या बॉलला, लॉंग ऑफला खेळाडू दुहेरी भूमिकेत राहिले. बॉल वरती जायचं की नाही हा प्रश्न राहिला आणि तिथे खराब फिल्डिंग बॉल चाललाय सीमा पार. 4 रन. चार धावसंख्या नशिबाचा चौकार. जिथे धावा मिळायला नको होत्या तिथेच धावा मिळाल्यात. खराब फिल्डिंग आणि या चुका चालणार नाहीये तिथे. पुढचा बॉल ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. हो आता चांगली फिल्डिंग आहे. मगाशी देखील हेच करायला हवं होतं. खेळाडूंना थांबले नसते, बॉल वरती धावत निघाले असले तरी देखील धावा वाचल्या असत्या आणि इथे रन्स मिळते फक्त एक सिंगल. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय जिथे धावा आल्या 10, येणारे बॉल आहेत 18 आणि मॅच जिंकण्यासाठी गरज आहे अद्याप 44 धावेची. मॅच जिंकण्यासाठी 44 धाब्याची आवश्यकता. 18 चेंडू आणि 44 धावा. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी हर्षन पाटील हा गोलंदाज आलाय. हर्षन पाटील आपण पाहताय. हर्षन पाटील 18 चेंडू 44 धावा.
मागील मॅच मध्ये बामण डोंगरी टीमला पराभूत केलं. पुढचा बॉल टप्पा बॉल होता, मागे फिरून खेळण्याचा प्रयत्न केला, रन्स मिळणार नाही. डॉट बॉलची होईल सांगता निर्धाव चेंडू आल्या. 18 मध्ये 44 काढायचे होते. पहिला बॉल डॉट आला तर समीकरण शेवटचे 17 चेंडू आणि अद्याप 44 धावा. आयुष्यात जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून तुम्ही पाहू नका, येईल ताराबाया कोणी, वाट कुणाची पाहू नका, हे सारे जग जिंकायचं, हार कधी मानू नका, यश तुमच्या जवळच असतं, जिंकल्याशिवाय थांबू नका. कोण जिंकेल ही मॅच, डू ऑर डाय, अभी नाही तो कभी नाही. पा एक एक धाव वाचवायचे, एक एक धावेवरती बरंच काही दडलंय, म्हणूनच की काय गोलंदाज नाराज पाहायला मिळाले. आणि जिथे सिंगल द्यायची नव्हती तिथे सिंगल खर्च केली. आणि या फिल्डिंगच्या चुका महागड्या ठरू शकतात गोटिवली टीम, कारण मगाशी देखील चौकार सोडला होता खेळाडूनं, इथे देखील एक सिंगल दिली आणि या धावा किती महागड्या राहतील. स्ट्राईक वरती आला आयुब शेख आणि गोटिवली टीमचे प्रेक्षक देखील म्हणत असतील की आयुब शेख जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक कडे कसा राहील, याकडे आता गोटिवली टीमच्या खेळाडूंनी लक्ष वेधणं तेवढंच गरजेचं. रन्स मिळते मनीष 1 आणि एका धावेने संघाची धावसंख्या झाली 11 धावा. खेळाडू अद्याप एकही बाद झाला नाही, त्यामुळे हे देखील एक चांगलं पॉवर म्हणूया आपण टीमकडे, एकही खेळाडू बाद नाहीये. 10 खेळाडू सुरक्षित आहेत. आयुब आलाय, फिरून खेळलाय बॉल, विकेट बद्दल चर्चा केली परंतु हा बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, डीप मिड विकेट, बाउंड्रीच्या पार, आरपार षटकार. इथे षटकार आलाय. मागील बॉल वरती आयुब शेखचा तडाखा राहिला. उंच असा तगडा बॅट्समन आहे आणि पॉवर जनरेट करत त्यांना फटका लगावलाय 6 धाव्यांसाठी मोठा षटकार. इथे सोडलाय बॉल, मागे चाललाय, खराब फिल्डिंग, विकेट किपरने बॉल सोडलाय आणि मागे देखील सोडलाय बॉल. लॉंग स्टॉप सीमा पार, पंचांचा इशारा आलाय, व्हाईट बॉल आणि सीमा पार बॉल जाईल. टोटल 5 धावा. टेन्शन चांगलंच वाढेल गोटिवली टीमचा. धावफलक आता वेगाने पुढे चाललाय. 5 धाव संख्येनं 22 वरती संघ पोहोचलाय. पंच काय थर्ड अंपायर्स घेतलाय का? यस, गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप आला. टीव्ही अंपायर्स चला ते स्क्रीन वरती चेक केलं जाईल गोलंदाजाच्या शैलीला की नक्की कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत आणि त्याची पडताळणी आपण करूया. एक चांगला संघ श्री स्वामी समर्थ गोटिवली आणि त्यांच्या विरोधात तेवढीच चांगली फाईट करतोय कासार वडवली आणि आमचे तिसरे अंपायर जॉईंट आहेत आणि त्या बॉलची आपण पडताळणी करतोय. 5 धावा जरूर मिळाल्यात परंतु गोलंदाजाच्या शैलीवरती थोडासा आक्षेप आहे. आयुब शेख त्याच्या सोबतीला आकाश, चांगला स्टार्ट मिळाला आणि ही सातत्यता टिकून ठेवावी लागेल दोन्ही खेळाडूंना. चला फेअर डिलिव्हरी, कुठल्याही प्रकारचा संदेश नाहीये, त्यामुळे तिसऱ्या पंचाने आम्हाला सांगितलं की गोलंदाज गोलंदाजी करू शकतात. जो विश्वास दाखवला खेळाडूंनी गोलंदाजावरती परंतु तिसऱ्या अंपायर्सने ते नाकारले आणि चला लगेच मॅचला स्टार्ट करा. त्याच्यानंतर आणखीन एक मॅच बॅलन्स आहे म्हणजे जवळजवळ आतापर्यंत 22 धावा धावफलकावरती. एक 54चा पाठलाग करतायत कासार वडवली टीमचे फलंदाज. 22 बनल्यात. आयुब शेख हा खेळाडू स्ट्राईक वरती आणि त्याला साथ देतोय चांगली आकाश. पुढचा बॉल
आणखीन एक सरळच्या दिशेने स्टेट ड्राइव्ह ब्लॅक स्क्रीनच्या वरून उडवलाय. आणखीन एक दर्जेदार फटका, बॉल आउट ऑफ द पार्क. फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. शेवटचे येणारे 14 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 26 धावेची आवश्यकता. 14 बॉल 26 धावा. जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबालो ऐसा खून चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत का गुण चाहिए, संघर्ष चाहिए. व्हाट अ मैच, व्हाट अ बॅटिंग परफॉर्मन्स. आयुब शेखनं मॅच मध्ये जीव ओतलाय आणि आता समीकरण राहिले येणारे 14 बॉल आणि 26 धावेची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा मॅच मध्ये क्षणाक्षणाला वेगवेगळी दृश्य पाहायला मिळतात. बॅटची लागले एज, महत्वाची विकेट, बिग फिश इन द नेट. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय आणि आयुबला परतावं लागेल. या मॅच मध्ये ही गोल्डन विकेट. फलंदाज बाद. मध्येच लागला हा ब्रेक थ्रो. पहिला मोठा धक्का. बॉलिंग करणारी टीम देखील आता हेच सांगू लागले. नवीन खेळाडू येतात. नरेंद्र भारती हा खेळाडू आला. फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील हार मनीष मंजूर नाहीये. जिंकायचं तर खेळायचं तर फक्त जिंकण्यासाठी. या ब्रीद वाक्याने क्रीडांगणामध्ये उतरलेला गोठिवली संघ कमालीची फाईट करतोय. 13 चेंडू आणि 26 धावा. प्रत्येक बॉल वरती 2 धावेची आवश्यकता. 13-26 समीकरण. राईट आर्म ओव्हर द विकेट्स. पुढचा बॉल. पुन्हा एकदा लागले बॅटची एज. आणखीन एक झटका. मागील 2 बॉल मध्ये 2 धक्के दिलेत, त्यामुळे आता थोडे धाबे दणाणलेत टीम कासार वडवली टीमचे, कारण आता समीकरण बदललंय. येणारे 12 चेंडू 26 आवश्यकता. लास्ट 12 बॉल मॅच जिंकण्यासाठी कासार वडवली टीमला 26 धावेची आवश्यकता. धावा बनल्यात आतापर्यंत फक्त आणि फक्त 29 रन्स. पा 29 झाल्या, त्यामुळे 25 धावेची आय थिंक आवश्यकता असेल. पाच स्कोरर रन्स किती नक्की झाल्यात? 28 धावा झाल्यात. जी चुकी झाली होती स्कोरिंग वरती. 28 रन्स बनल्यात आणि 26 धावेची आवश्यकता आहे. येणारे 12 चेंडू आणि 26 धावा. फील्डिंग करणारी टीम मैदानामध्ये एकच सांगते, अरे सुरमे की तरफ पीसा हालातों ने हमें, तब जाके लोगों के निगाहों में हमारे समंदर का पानी उतरता तो देख, किनारे पे घर मत बना लेना, समंदर हूं लौटकर हम भी जरूर आएंगे. व्हॉट अ कमबॅक. मागील 2 बॉल मध्ये 2 विकेट्स, त्यामुळे मॅच आता चांगलीच रंगात आली. 12 चेंडू आणि 26 धावा. प्रति ओव्हर 13 काढायचे आहेत. सुशांत मुकादम हा खेळाडू आला. सुशांत मुकादमला आपण पाहू शकाल बॅटिंग करत असताना नॉ स्ट्राइक एंड वरती, आणि त्याच्या सोबतीला मागच्या मॅचचा सुपर डुपर हिरो आहे आकाश. पुन्हा एकदा मॅच जिंकून देईल का तो? 12 मध्ये 26. या षटकामध्ये कमीत कमी 15-16 धावा जरूर शोधतील कासार वडवली टीमचे खेळाडू. पहिला बॉल सोडल्या बॉलला ऑफस्टंपच्या बाहेर. चला आता 25 ची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 25 धावा. बरेचसे प्रेक्षक अद्याप जोडले गेलेत
टेनिस क्रिकेट मधील एक ब्रँड चॅनल म्हणून ज्या चॅनलची ओळख आहे 24 लाईव्ह इव्हेंट्स या चॅनल वरती आपण ही स्पर्धा कव्हर करतो. बरेचशी प्रेक्षक घर बसल्या मॅचला एन्जॉय करतायत, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करू. 12 बॉल 25 धावा. मिस टायमिंग आहे, फटका फसलाय, बॅट हातामध्ये उलटी फिरली आहे आणि इथे चांगलं जज केलं. 2 खेळाडूंनी कॅच पकडलाय. मिड ऑफचा खेळाडू धावत सुटला, त्याच्यामधून कॅच सुटला होता, परंतु गोलंदाजानं चुकी केली नाहीये. रंगात येईल आता मॅच. पकडला एक लाजवाब कॅच. जिथे प्रयत्न केला राजेंद्रजी भगत सरांनी कॅच पकडण्याचा, परंतु कॅच पकडू शकले नाहीत. बॉल आला सीमा पार. षटकार. हा बॉल आला तेव्हाच प्रश्न पडला की कशाला हात घालता, कारण एवढी थंडी आहे आणि एवढ्या थंडीमध्ये हा कॅच पकडण्याचं धाडस दाखवलं आमचे निवेदक राजेंद्रजी भगत सर यांना पाहिलं आम्ही आणि कॅच ड्रॉप झाला. इथे षटकार आला. मॅच जिवंत, बॅलन्स मॅच. लगेच नेक्स्ट बॉल वरती रिएक्शन देत असताना गोलंदाज, फटका फसला, फिल्डर डाऊन दी बॉल. आणखीन एक झटका. प्रसाद तांडेल हा नवीन खेळाडू मैदानामध्ये चाललाय. मॅच जिंकण्यासाठी शेवटचे 9 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता. माना की मंजिल दूर है मगर आज जाना जरूर है, हे सांगतायत गोलंदाजी डिपार्टमेंट. काय कमाल केले गोलंदाजांनी या रात्रीमध्ये. मागील मॅच 39 धावसंख्येचा बचाव केला आणि इथे 54 धावसंख्येचं धाडस दाखवले वाचवण्याचं. आणि आतापर्यंत सर्व काही सुरली त्या 9 चेंडू 19 धावा. पण तो कासारवडवली टीम इथे या 3 बॉल मध्ये एकाच मोठा चान्स तुम्हाला घ्यावाच लागेल, कारण शेवटच्या ओव्हर मध्ये जर 19 राहिला तर कठीण बनू शकतात या खेळपट्टीवरती. कारण ज्या पद्धतीने आता वातावरण आहे मनीष, अगदी प्रचंड थंडी आहे, ड्यू फॅक्टर वाढत चाललाय, दबाचं प्रमाण वाढलंय आणि अशा परिस्थितीमध्ये मोठे फटके शेवटच्या ओव्हर मध्ये बसणं कठीण बनेल. त्यामुळे या 3 बॉल मध्ये चान्स बॅट्समनला काही करून घ्यावाच लागणार आहे. 3 चेंडू शेवटचे फार महत्वाचे राहतील. येणारे 9 चेंडू 19 धावेची आवश्यकता. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग स्ट्रोक, गोळीच्या वेगाने बॉल चाललाय. 2 खेळाडू पोहोचलेत बॉल पर्यंत, परंतु बॉलला अडवू शकले नाहीयेत. मच निडेड बाउंड्री, फार महत्वाचा चौकार. आता समीकरण राहिले 8 चेंडू आणि 15 धावा. जिंकणं अवघड असतं आणि अवघड गोष्टी करणंच कासारवडवलीला जास्त आवडतं. आणि आज पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा संघर्ष. आणखीन 2 बॉल या ओव्हर मध्ये रन्स चांगल्या बनल्यात. 1 षटकार आला, 1 चौकार आला, 2 विकेट्स देखील आल्यात, परंतु 1 विकेट वाईट बॉल. टोटल 11 दिल्यात. अद्याप 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि पहा मनीष जर 1 चौकार आला तर महागडे षटक राहील आणि आणखीन टेन्शन वाढेल गोठिवली टीम समोर. कारण शेवटच्या ओव्हर मध्ये आता धावा जास्तीत जास्त तुम्हाला ठेवायच्या आहेत. 15ची आवश्यकता. 8 चेंडू 15 धावा.
आणखीन एक फुल टॉस टाकला ऑन साइडला ड्राइव्ह केला बॉलला लंगोनचा खेळाडू पोहोचलाय ओ तिथे देखील खराब फिल्डिंग झाले खराब आणि याचा फायदा उचलते कासारवडवलीचे खेळाडू धावा मिळतील पुन्हा एकदा 4 गारे गारे खराब फिल्डिंग आणि जरी मॅच पराभूत झाला संघ तर फिल्डिंगच्या अगदी खराब कामगिरी मुळेच पराभूत होईल आता समीकरण 7 बॉल 11 ची आवश्यकता मगाशी 12 मध्ये 26 काढायच्या होत्या समीकरण 13 चं होतं या ओव्हर मध्ये 15 दिल्यात त्यामुळे राहिल्यात फक्त आणि फक्त 11 धावा 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि आल्या आल्या 2 चौकार प्रसाद तांडेलने चांगलाच प्रसाद दिलाय गोठिवली टीमच्या गोलंदाजांना आणखीन एक फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला बॉल पुन्हा एकदा चाललाय क्षेत्ररक्षक पोहोचले दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा देखील तेवढ्याच जलद गतीने पूर्ण केल्यात टाळ्यांचा गजर सुरू आहे खेळाडू कक्षामध्ये 3 बॉल मध्ये 10 धावसंख्येचं महत्वाचं योगदान आणि या आलेल्या 10 धावा फार महत्वाच्या राहतील प्रसादच्या आता समीकरण शेवटचे 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 9 धावेची आवश्यकता पुढच्या मॅच साठी आपण इन्व्हाइट करूया भावना अँड प्रियांशु 11 मुरबी टीम आपण कॅप्टन पाठवा टॉस साठी या मॅच मध्ये विनर्स टीम तुमच्या विरोधात आजच्या रात्रीतील शेवटची मॅच खेळेल सुपर 8 मध्ये पोहोचला होता मुरबी संघ परंतु सुपर 4 साठी आणखीन एक सामना त्यांना खेळावा लागणार आहे राजेंद्र भगत सर आपण मुरबी संघाला 10 वर्ष तुम्ही पाहता या क्रीडांगणामध्ये 10 वर्ष चिरनेर मध्ये ते ट्रॉफी जिंकले नाहीत परंतु आज चांगला परफॉर्मन्स दिलाय शेवटची मॅच आहे आणि जर शेवटची मॅच ते जिंकले तर 10 वर्षाचा इतिहास मोडीत पहिल्यांदा चिरनेर नगरीमध्ये फायनल मध्ये अगदी सेमी फायनल मध्ये धडक मारतील म्हणजे या स्पर्धेची कमीत कमी एक ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न ते पूर्ण करू शकतात परंतु आजच्या रात्रीमध्ये कोण जिंकेल आणि कोण पराभूत होईल या मॅचला आपण फोकस करूया 6 बॉल 9 धावेची आवश्यकता 6 बॉल 9 धावा शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती रुणाल मात्रे अंतिम षटक आहे आणि 9 धावा त्याला वाचवायच्या आहेत गोलंदाजाची अग्नि परीक्षा 1-2 डॉट बॉल सुरुवातीचे महत्वाचे राहू शकतात या मॅच मध्ये हो जी चर्चा केली आपण सुरुवात चांगली व्हायला हवी आणि पहिला बॉल डॉट आलाय मॅच संपली नाहीये अद्याप 5 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 9 ची आवश्यकता जिसने बोला कल दिन गया टल जिसने बोला परसों बीत गए बरसों जिसने बोला आज उसी ने किया राज आज की रात में कौन इस मैच में राज करेगा सामना जिंकण्यासाठी 5 बॉल 9 ची आवश्यकता हाय व्होल्टेज ड्रामा किती प्रेशर वाढले आता पुन्हा एकदा मॅच मध्ये एक डॉट बॉल पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने नेल टीम गोठिवलीला परंतु एकाच मोठा फटका मॅचचं स्वरूप बदलवू शकतोय फुल टॉस टाकला ही चुकी केली गोलंदाजांना बॉलला दाडले फाईन एक सीमारेषा पार धावा मिळतील 4 निर्णय पोहोचवला आणि बॉल खाली राहिला होता डाऊन झाला बॉल आणि त्यामुळे 4 धावा आता समीकरण 4 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता जैसे कहते हैं ना दोस्तों कर्म और कांड दोनों करो लेकिन खुद के अपने दम पे करो या मॅच मध्ये देखील आपल्या स्वतःच्या हिमतीवरती या बॅटिंग करणाऱ्या टीमनं फाईट केले संघर्ष वाढवलाय आणि आता समीकरण 4 बॉल 5 ची आवश्यकता फुल टॉस आहे बॉल ऑन साइडला चाललाय क्षेत्ररक्षक तैनात एकच धाव दुसरा धावेचा प्रयत्न करतायत परंतु एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये गोठिवली टीम इथे कासारवडवलीच्या 50 धावा कंप्लीट झाल्यात 2 धावांची पॅनल्टी त्यांना होती त्यामुळे 54 चा स्कोर राहिला अन्यथा 2च राहिले असते आतापर्यंत पॅनल्टी किती
4 धावेची आवश्यकता. 54चा पाठलाग, 2 रनची पेनल्टी होती. इथे काय घडलंय, लाऊडली अपील केली आहे. चला स्ट्राइक तशी मिळणार नाहीये, परंतु खेळाडूंनी अगदी अपील उचलून घेतली आणि पंचांनी नॉट आउट दिले. बॉल आलाय डॉट. समीकरण शेवटचे 2 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता. पैसा वसूल मॅच, प्रेक्षकांचं मनोरंजन, एंटरटेनमेंट. या मॅच मध्ये कोण जिंकेल याचं भाकीत लावणं आता कठीण झालंय, कारण शेवटचे 2 चेंडू आणि राहिल्या तब्बल 4 धावा. 2 चेंडू आणि 4ची आवश्यकता. पहा खेळाडू कक्षामध्ये देखील टेन्शन वाढलंय, कारण जसा सामना वाटला 4 मध्ये 5 हव्या होत्या, आता समीकरण 2 चेंडू आणि 4 धावा. डॉट बॉलचा सिलसिला कायम ठेवलाय गोलंदाजानं. बॅटची एज लागले, मागे चाललाय बॉल, थांबवलाय बॉलला. रन्स मिळेल 1 आणि आता शेवटचा 1 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 3 धावेची आवश्यकता. गोठिवलीचा संघर्ष आवडला असेल तर प्रेक्षकांना एकदा टाळ्या होत्या. शेवटचा 1 बॉल आणि 3 धावेची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा, पैसा वसुली मॅच. पहिल्याच रात्रीमध्ये आमची स्पर्धा यशस्वी झाली असं म्हणायला देखील हरकत नाहीये. युवा चिरनेर आयोजित सुशांत सागर स्मृती चषक 2025, क्रिकेटचा दैदिप्यमान 16, क्रिकेटचा राजशाही थाट. आणि आज पहिल्याच रात्रीमध्ये सेकंड लास्ट मॅच मध्ये रन्स आल्यात. शेवटचा 1 बॉल आणि 3 धावेची आवश्यकता. 5 कंपल्सरी चेसिंग आहे. जर 2 काढल्या तर गोठिवली संघ जिंकेल, परंतु जर 3 काढल्या तर या मॅच मध्ये टीम कासारवडवली जिंकेल. परंतु आजच्या रात्रीमध्ये 3 धावा काढणं कठीण बनलंय, म्हणजे चौकारच मारावा लागेल कासारवडवली टीमला. शेवटचा 1 बॉल, 3ची आवश्यकता. लॉफ केल्या बॉलला, गॅप मध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 1 झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि दुसरी धाव इथे केली कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेत असताना बॅट्समन होतील धाव बाद आणि अवघ्या 1 धावेने हा सामना जिंकलाय श्री स्वामी समर्थ गोठिवली टीमनं. आणि पेनल्टीच्या 2 धावा पहा किती महागड्या ठरल्या. आता कासारवडवलीचे खेळाडू म्हणत असतील बाबा एक टी शर्ट घातला असतात तर मॅच जिंकली असते, परंतु ते घडले नाहीये. आणि आता 1 धावेने हा सामना जिंकलाय. मनपूर्वक अभिनंदन. टीमचे कॅप्टन आणि गोठिवली टीम कर्णधार लगेच पाठवा. मॅचचा मॅन ऑफ द मॅच, जिथे धावांची गरज होती आणि त्या धावा काढल्या तब्बल 37 धावा, ज्यामध्ये 4 चौकार 2 षटकार. 15 बॉल मध्ये 37 धावा काढणारा प्रमोद चौधरी